नमस्कार. नेक्स्ट पॉइंट आहे प्रोजेक्शन रूल. हा रूल काय तो बघूया. ह्याचा आपण प्रूफ घेणार आहोत आणि अर्थात हा रूल इम्पॉर्टंट आहे कारण ह्याची जी स्टेटमेंट आहे ती एक्झाम्पल सॉल्व करताना आपल्याला उपयोगी पडतात. सो इन ट्रायंगल ABC प्रूव्ह दॅट A इज इक्वल टू B cos C plus C cos B. सेकंड, B इज इक्वल टू C cos A plus A cos C. अँड थर्ड, C इज इक्वल टू A cos B plus B cos A. आता बघितलं तर तिन्ही स्टेटमेंट सिमिलर स्टेटमेंट आहेत. स्मॉल ए बी सी हे आपले साईड लेंथ असणार आहेत ABCच्या आणि कॅपिटल ABC हे अँगल असणार आहेत. आता इथे आपण कुठलं तरी एक स्टेटमेंट प्रूव्ह केलं तरी चालतं कारण तीनही स्टेटमेंट ही अगदी सिमिलर आहेत. त्यामुळे त्यातलं एक स्टेटमेंट प्रूव्ह केलं म्हणजेच उरलेली दोन स्टेटमेंट पण तशाच पद्धतीने फॉलो होतात असं ते असतं. तर कुठलं तरी एक स्टेटमेंट आपण प्रूव्ह करूया. सपोज आपण हे फर्स्ट स्टेटमेंट प्रूव्ह करायचं म्हटलं तर आता याच्यात अँगल दिसत आहेत C आणि B. तर C आणि B च्या काही केसेस असू शकतात. म्हणजे C आणि B हे बोथ अँगल कसे ॲक्यूट अँगल असू शकतात म्हणजे लेस दॅन 90 डिग्री. और त्यातला एखादा अँगल ऑब्ट्यूस असू शकतो किंवा एखादा अँगल त्याचा राईट अँगल असू शकतो. सो सगळ्या ट्रायंगलचा आपण इथे विचार करणार आहोत. सगळ्या केसेसचा प्रूफ तरी सिम्पलच आहे कारण कॉस हा रेशो आपल्याला माहिती आहे. कॉसचा फॉर्म्युला काय आहे रेशोचा तो फक्त इथे यूज करायला लागणार आहे. सो फर्स्ट केस आपण घेऊ. फर्स्ट केस म्हणजे हे एकच स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे त्याच्यासाठीच ॲक्यूट, ऑब्ट्यूस आणि राईट अँगल असं तिन्ही टाईपचे ट्रायंगल आपण घेणार. सो केस फर्स्ट घेऊ. B and C both are acute. हे बोथ दोन्ही अँगल ॲक्यूट अँगल असतील तर ट्रायंगल काढून घेऊ. ॲक्यूट आहेत, लेस दॅन 90 डिग्री आहेत. दिस इज A, B and C आणि आपल्याला माहिती आहे A च्या अपोजिट म्हणजे ही A आहे लेंथ, B च्या अपोजिट ही B लेंथ आहे, C च्या अपोजिट ही C लेंथ आहे. आता आपल्याला कॉस वगैरे कन्सेप्ट यूज करायचा आहे त्यामुळे आपण इथे आता A मधून परपेंडिक्युलर टाकू कारण कॉस C आणि कॉस B आपल्याला कॅल्क्युलेट करायचं. काय असतील ते आपण बघायचं. सो इथून A मधून BC वर परपेंडिक्युलर टाकला. सपोज याला आपण D म्हटलं. तर आता B आणि C हे दोन्ही ॲक्यूट अँगल आहेत तर ह्या ठिकाणी आपल्याला कॉस म्हणजे काय ते माहिती आहे. आता सपोज कॉस B काढायचं आलं तर काय येणार BD अपॉन AC म्हणजे AC मीन्स C आहे आणि हा BD. BC कंप्लीट आहे तो A आहे त्यामुळे BD किती आपल्याला माहिती नाही. सो BD अपॉन AB मीन्स हा C असं आपण तिथे म्हणू शकतो. सिमिलरली इथला C असेल आणि कॉस C काढायचा असेल तर कॉस C म्हणजे काय येणार तर कॉस C म्हणजे DC अपॉन दिस AC. आता या सगळ्यावरून आपल्याला ह्या BD ची लेंथ म्हणजे ही जी लेंथ आहे ह्या पॉईंट पासून ह्या पॉईंट पर्यंत ही लेंथ काय आहे ती आणि त्याच्यानंतर ही DC ची लेंथ काय आहे ती ही इन टर्म्स ऑफ कॉस आपल्याला लिहिता येऊ शकते कारण आपल्याला इथे हायपोटेन्युसच्या लेंथ काय ते इथे दिलेले आहेत आणि त्यावरून आपल्याला BD ही रिलेटेड टू कॉस म्हणजे एक्झॅक्टली रिअल नंबरमध्ये नाही येणार सांगता पण रिलेटेड टू कॉस टर्म आपल्याला त्याच्या लेंथ लिहिता येऊ शकतात. सो आपण या BD आणि DC च्या लेंथ काय आहेत त्या बघूया. सो इन ट्रायंगल ABC याच्यात काय B आणि C बोथ आर ॲक्यूट ते आपण लिहिलेलंच आहे आणि काय AD परपेंडिक्युलर टाकलाय आपण AD परपेंडिक्युलर टू BC. लेंथ ऑफ BC किती आहे A. लेंथ ऑफ BC ही किती असणार आहे A. आता BD ची लेंथ आणि DC ची लेंथ आपण किती येते ती चेक करूया. सो लेंथ ऑफ BD म्हणजे ही लेंथ ऑफ BD इज इक्वल टू लेंथ ऑफ BD म्हणजे काय असणार आहे तर कॉस C कसा काढतो सॉरी कॉस B कसा काढतो आपण BD अपॉन C असणार आहे ना त्यामुळे लेंथ ऑफ BD काढायची आली तर किती येणार ती C cos B. आपण चेक करून बघूया म्हणजे लक्षात येईल. तर cos B आणि cos C कसे काढणार आपण cos B आपल्याला कॅल्क्युलेट करायचा झाला तर कसं काढणार cos B ह्या ट्रायंगल पुरता तर BD अपॉन C. सो BD अपॉन C दॅट इम्प्लाइज BD ची लेंथ काय होणार C cos B इज इक्वल टू B. त्याला इक्वेशन 1 म्हणूया. केस 1 मधलं इक्वेशन 1. त्याच्यानंतर ह्या DC ची लेंथ काढायची आहे. त्या DC च्या लेंथ साठी आपण cos C चा कन्सेप्ट यूज करणार आहोत. सो cos C इज इक्वल टू काय होणार इथे राईट अँगल आहे हा राईट अँगल आहे हा प्रोजेक्शन आहे AD चा या BC वर प्रोजेक्शन आहे. सो इथे राईट अँगल आहे त्यामुळे अर्थात काय होणार DC अपॉन B. DC अपॉन B मीन्स DC किती होणार B cos C इज इक्वल टू DC. इक्वेशन 2.
आता आपल्याला या दोन्ही लेंथ मिळाल्या, बीडी ही लेंथ मिळाली, डीसी ही लेंथ मिळाली इन टर्म्स ऑफ कॉस अर्थात मिळणार आहे. सो आता आपल्याला जर बीसी ची लेंथ काढायची असेल तर बीसी ची लेंथ किती आहे ह्या ट्रायंगल मध्ये, बी पासून सी पर्यंतचा डिस्टन्स इझी आहे ना, बी पासून डी पर्यंत प्लस डी पासून सी. सो बीडी प्लस डीसी म्हणजे काय असणार आहे, बीसी असणार आहे. तर आपल्याला ज्या लेंथ माहिती आहेत त्या आता इनपुट करूया आपण. वी नो दॅट बीसी इज इक्वल टू बीडी प्लस डीसी अशा आहे. बीसी किती आहे, लेंथ ए ना, इथे आपण घेतली लेंथ ऑफ बीसी इज इक्वल टू ए, आणि बीडी किती मिळाली इथे, सी कॉस बी प्लस डीसी किती इथे मिळाली आहे तर बी कॉस, फ्रॉम इक्वेशन 1 and 2. सो आपल्याला बीसी ची लेंथ काढायची होती ती ए आहे, या दोघांची लेंथ आपण इन टर्म्स ऑफ कॉस काढून घेतले, त्यावरून आपल्याला हे स्टेटमेंट प्रूव्ह झालं. सो हे स्टेटमेंट फर्स्ट स्टेटमेंट मधला फर्स्ट पार्ट प्रूव्ह झाला, बिकॉज बी आणि सी आर ॲक्यूट अँगल असं आपण घेतलेलं होतं, त्यासाठी हे स्टेटमेंट प्रूव्ह झालेलं आहे. तसंच या बी आणि सी पैकी एखादा जर ऑब्ट्यूस अँगल असेल तर ऑब्ट्यूस अँगल साठी कसं येईल, आणि राईट अँगल असेल तर ते कसं येईल ते बघूया. नेक्स्ट केस घेऊया, बी किंवा सी मधला एखादा अँगल ऑब्ट्यूस अँगल असेल तर. सो केस 2, सपोज बी इज ऑब्ट्यूस अँगल, त्यातला एक कुठला तरी ऑब्ट्यूस अँगल असेल तर आपण एबीसी काढून घेऊ. ऑब्ट्यूस म्हणजे ग्रेटर दॅन 90 डिग्री. सो 90 डिग्री पेक्षा मोठा अँगल असेल तर हे स्टेटमेंट प्रूव्ह होतं का हे आपल्याला बघायचं. सो ए बी हा ऑब्ट्यूस घेतलाय, त्यामुळे हा ऑब्ट्यूस अँगल आहे बी, आणि हा सी. आता इथे पुन्हा तसंच प्रोजेक्शन करायचंच आहे बीसी वर, पण बीसी आपल्याला एक्सटेंड करावी लागेल, कारण बीसी वर जर परपेंडिक्युलर टाकायचा तर तो इथे आउटसाइडला येणार आहे, त्यामुळे बीसी आपल्याला थोडी एक्सटेंड करावी लागणार आहे इथे, आणि मग इथून आपण असा परपेंडिक्युलर म्हणजे प्रोजेक्शन एचं आपण इथे एडी हे प्रोजेक्शन इथे बीसी वर घेऊ शकतो. सो या पॉइंटला सपोज डी आपण म्हटलं तर आपल्याला माहिती आहे ए च्या अपोजिट म्हणजे ही लेंथ ए झाली, बी च्या अपोजिट मीन्स ही लेंथ बी, सी च्या अपोजिट म्हणजे ही लेंथ सी. आता आपल्याला बीसी ची जर लेंथ काढायची असेल तर डीबी आणि बीसी च्या रिलेटेड कशी लेंथ येणार, तर ही डीसी ही लेंथ आहे, त्याच्यातून ही डीबी लेंथ मायनस केली तर आपल्याला बीसी ही लेंथ मिळेल. आधीच्या केसमध्ये जसा कन्सेप्ट घेतला होता तसाच कन्सेप्ट घ्यायचा आहे, फक्त आता अँगल आपल्याला बघायला लागतील. हा अँगल कॉस देताना हा अँगल किती आहे, सी, त्यामुळे आपल्याला हे कॅल्क्युलेट करता येईल. सी मीन्स किती असणार आहे, बीसी अपॉन बी, त्याच्यावरून आपल्याला ते बीसी ची काय लेंथ येईल ते करता येईल. पण आता बी घ्यायचा तर हा इथे परपेंडिक्युलर आहे, त्यामुळे ट्रायंगल ए डी बी अशा फॉर्म मध्ये जर कन्सिडर करायचा आला तर हा बी हा जो अँगल आहे तो किती आहे ते आपल्याला माहिती असायला. आता हा जो अँगल आहे, कारण आपण ट्रायंगल एबीसी घेतलाय त्यामुळे आपल्याला ह्या अँगलला आपण अँगल बी असं म्हणतो ना, इंटरनली जे त्याला बी, हा ए हा बी आहे, हा सी अँगल आहे असं. तर हा बी असेल तर हे लिनियर आहेत ना, या लिनियर मध्ये हा इकडचा अँगल येतोय, म्हणजे हा पाय मायनस बी असायला पाहिजे, 180 डिग्री मायनस बी, कारण हा जर बी अँगल असेल तर ही स्ट्रेट लाईन आहे ना, त्यामुळे त्याच्या अपोजिट हा जो इथला अँगल असतो तो किती असतो, 180 डिग्री मायनस बी, म्हणजे पाय मायनस बी असला पाहिजे. त्यामुळे ए बी डी हा अँगल किती असला पाहिजे, पाय मायनस बी. म्हणजे कॉस आपल्याला घेताना तो अँगल कन्सिडर करावा लागेल, कारण आपल्याला ह्या साईडचा अँगल घ्यायचा आहे. सी साठी काही प्रॉब्लेम येणार नाही, सी साठी हा ट्रायंगल मधलाच अँगल आहे, त्यामुळे डायरेक्ट आपल्याला कॉस हा कन्सेप्ट घेता येईल. सो हियर अँगल ए डी डी इज इक्वल टू किती येणार आहे, पाय मायनस बी, कारण हा अँगल बी आहे ना म्हणून हा पाय मायनस बी, एवढंच आहे, फार कठीण नाही त्याच्यात, बी म्हणून हा पाय मायनस बी. आता आपण पुन्हा ते सगळे कन्सेप्ट घेऊया. सो कॉस सी काढायचा आला तर हा ए डी बी सगळा कन्सिडर करावा लागेल, मग तो किती येणार, कॉस सी मीन्स कॉस सी करायचा असेल तर डी सी अपॉन काय येणार, बी येणार, त्यामुळे बी इकडे गेलं की बी कॉस सी इज इक्वल टू डी सी, हे आपल्याला मिळालं इक्वेशन 3 म्हणून. त्याच्यानंतर आता ह्या अँगल साठी घ्यायचंय, कारण आपल्याला ट्रायंगल कुठला कन्सिडर करायला लागेल साइन कॉस रेशो घेण्यासाठी, तर ए डी बी, कारण इथे परपेंडिक्युलर आहे ना, त्यामुळे हा या आउटसाइडचा जो बी अँगल आहे तो कन्सिडर करायचा आहे, त्यामुळे ह्याचा बी ह्याचा कॉस बी आपल्याला काढायचा आहे. सो कॉस ऑफ, आता हा अँगल काय आहे, ए बी डी मीन्स किती आहे, पाय मायनस बी, सो कॉस ऑफ
पाय मायनस बी इज इक्वल टू किती मिळेल आपल्याला डी बी अपॉन दिस सी. डी बी अपॉन सी. आता सी इकडे ट्रान्सफर करूया विच इज दॅट इम्प्लाइज सी कॉस पाय मायनस बी इज इक्वल टू डी. सो डीबी ची व्हॅल्यू मिळाली, पण हे कॉस पाय मायनस बी वगैरे असं आपण ठेवणार नाही, म्हणून थोडेसे आधीचे कन्सेप्ट यूज करायचे. पाय मायनस थिटा पाय प्लस थिटा मध्ये कॉसचं काय होतं तर कॉस पाय मायनस थिटा करताना मायनस कॉस ऑफ थिटा आहे. सिंगल बी पाहिजे आपल्याला, त्यामुळे तो जो रूल आहे तो आपल्याला इथे अप्लाय करायचा आहे. सो कॉस ऑफ पाय मायनस थिटाची व्हॅल्यू काय होते मायनस कॉस थिटा. त्यामुळे दॅट इम्प्लाइज हे काय होणार आहे मायनस सी कॉस बी, कारण मायनस कॉस थिटा म्हणजे मायनस कॉस बी अशी याची व्हॅल्यू होणार आहे. हा सी आहे इथे इज इक्वल टू डी बी. इक्वेशन 4. आता आपण बीसी ची लेंथ काढायची आहे, तर कशी काढता येईल तर डीसी या लेंथ मधून डीबी जर मायनस केलं तर अर्थात बीसी मिळेल. लिनियर आहे त्यामुळे आता एक इझी आहे. बीसी ची लेंथ काढायची ती कशी काढता येणार तर डीसी मधून हे बीडी आहे ते मायनस केलं की बीसी ची लेंथ मिळेल. सो वी नो दॅट लेंथ ऑफ बीसी BC is equal to DC minus BD. BD म्हणा किंवा DB म्हणा काय यूज केलं असेल, DB किंवा BD काही चालेल. आता ते व्हॅल्यूज घालूया. DC ची व्हॅल्यू मिळाली B cos C मायनस याची व्हॅल्यू मिळाली मायनस C cos B. सो मायनस मायनस प्लस झालं, त्यामुळे B cos C प्लस C cos B. अँड BC ची लेंथ किती आहे A, कारण या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंतची A च्या अपोजिट असल्यामुळे ही लेंथ A आहे, त्यामुळे BC च्या इथे A येणार आणि ह्या लेंथ घातल्यावर हे आलं. सो आपल्याला ते स्टेटमेंट प्रूव्ह झालंय A इज इक्वल टू B cos C प्लस C cos B. सो सेकंड केस साठी सुद्धा ते प्रूव्ह झालेलं आहे. थर्ड केस मध्ये काय B ह्या ठिकाणी जर आपण राईट अँगल घेतला तर ते DB, कारण B आणि D हे दोन्ही पॉइंट कोलाइड म्हणजे सेमच होतील ना, त्यामुळे त्यातला डिस्टन्स 0च होणार आहे. त्यामुळे फक्त आपल्याला राईट साइड इज इक्वल टू लेफ्ट साइड येते का एवढं चेक करायचं आहे, तिथे ट्रिवियल असणार आहे ते. त्यामुळे नेक्स्ट केस असणार आहे की बीच्या इथे जर आपण राईट अँगल घेतला आणि राईट अँगल ट्रायंगल काढला तरी सुद्धा हे स्टेटमेंट प्रूव्ह होतं का बघायचं. थर्ड केस घेऊया आपण, अदर बी किंवा सी या पॉइंटला आपण राईट अँगल ट्रायंगल असेल तर. सो केस 3 if a B is equal to 90 degree. म्हणजे B च्या इथे जर राईट अँगल असेल आणि अशा पद्धतीचा जर ट्रायंगल असेल तर हे स्टेटमेंट प्रूव्ह होतं का हे आपण चेक करायचं. म्हटलं तसं एकच स्टेटमेंट आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, उरलेली दोन स्टेटमेंट त्याप्रमाणेच असतात असं आपण म्हणणार. सो B च्या इथे आपण राईट अँगल ट्रायंगल करूया. हे सुद्धा ट्रिवियल आहे केस. A B and C. सो हा राईट अँगल ट्रायंगल. आता इथले जर A इज इक्वल टू B cos C प्लस C cos B आहे, त्याची जर राईट साइड जर आपण कन्सिडर केली तर लेफ्ट साइड येते का तेवढं आपण चेक करायचं. A अपोजिट A ही B अँड ही C. सो कन्सिडर राईट साइड B cos C प्लस C cos B. B cos C प्लस C cos B. आता म्हणजे काय ते बघूया. B cos C म्हणजे किती असणार आहे, cos हा इथे C असेल तर ह्या cos C ची व्हॅल्यू किती येणार, हा C असेल तर cos C म्हणजे काय होतं तर BC अपॉन दिस AC. त्यामुळे B cos C म्हणजे काय येणार आहे, हे B cos C म्हणजे येणार आहे A. BC लिहूया आधी, नंतर पुढे त्याची लेंथ A येणार आहे लिहूया. त्याच्यानंतर C cos B किती येणार, सपोज आपण इथे लिहिलं C cos B म्हणजे ह्या पॉइंटला, या पॉइंटला किती आहे B हा 90 डिग्री आहे. cos 90 किती असतो 0 असतो, त्यामुळे cos B किती येणार 0 येणार, त्यामुळे ते 0च झालं सगळं विच इज इक्वल टू BC. पण BC ही लेंथ किती दिलेली आहे, आपण डायग्राम मध्ये बघितलं तर ही लेंथ आहे A. सो विच इज इक्वल टू A. त्यामुळे आपण राईट साइडने स्टार्ट केलं आणि लेफ्ट साइड मिळाली RHS इज इक्वल टू LHS असं मिळालंय या स्टेटमेंटसाठी. त्यामुळे फॉर एक अँगल जर 90 डिग्री असेल म्हणजे राईट अँगल असेल, राईट अँगल ट्रायंगल असेल तरीही हे स्टेटमेंट फॉलो होतं. सो आपण एका स्टेटमेंटसाठी सगळ्या केसेसमध्ये म्हणजे ॲक्यूट अँगल म्हणा, ऑप्टिस अँगल म्हणा किंवा राईट अँगल म्हणा, कुठल्याही ट्रायंगलमध्ये हे स्टेटमेंट प्रूव्ह होतं. हे आता आपण तिन्ही केसेसमध्ये डिस्कस करून प्रूव्ह होतं हे दाखवलेलं आहे. मग तेच सिमिलरली हे जसं आपण बी आणि सी साठी घेतलं तसं ए आणि बी साठी घेतलं किंवा ए आणि सी साठी घेतलं तर ही उरलेली दोन स्टेटमेंट सेम त्याच पद्धतीने प्रूव्ह केले की ही उरलेली दोन स्टेटमेंट सुद्धा प्रूव्ह होतील.
त्यामुळे ती स्टेटमेंट वेगळी प्रूव्ह करण्याची गरज नसते. आपण एक स्टेटमेंट प्रूव्ह केलेलं आहे, त्यामुळे आपण म्हणू शकतो की सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट दिस सेकंड स्टेटमेंट अँड दिस थर्ड स्टेटमेंट. हेन्स दिस थिअरम इज प्रूव्ड.